हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग। आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कोबीचे 2 भाग करून घेतले आहेत। अशा पद्धतीने मध्ये कापून घेतला आहे आणि बारीक चिरून घेतला आहे। अशा पद्धतीने आपल्याला कोबी कापून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एका चाळणीमध्ये घेऊन मी तो स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। एक टोमॅटो घेतला आहे, एक बटाटा सोलून घेतला आहे, छोट्या फोडी करून घेतल्या आहेत। त्यानंतर इथे आलं घेतला आहे, कढीपत्ता, 2-3 मिरच्या घेतल्या आहेत, एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आणि खोबरं घेतलं आहे। एका कढईमध्ये 2 टेबलस्पून मी इथे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये 2-3 मिरच्या कापून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ती मिक्स करून घ्यायची आहेत। आता एक अर्धा इंच आल्याचं मी छोटे पीसेस करून घेतले होते, ते घातले आहेत, तेही मिक्स करूया। आता आपल्याला त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची आपल्याला जास्त फ्राय करायची नाही आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक कापून घेतला आहे, तो घालायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा देखील जास्त फ्राय करून घ्यायचा नाहीये। आता कांदा आपला अर्धवट शिजला आहे। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया। हळद छान मिक्स करून झाली आहे। आता आपण एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, तो घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मिक्स करून झाला आहे। आता आपण कापलेला कोबी घालूया। कोबी आपला स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि आपण आता तो मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक कापून घेतलेला एक बटाटा घालायचा आहे। अशा पद्धतीने मी छोटे स्लाइस त्याचे केले आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं कुक करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं झाली आहे। आता आपण पाहूया, भाजी छान कुक झालेली आहे। आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं नाहीये, बटाटाही छान कुक झाला आहे। आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। इथे मी 1 चमचा मीठ घालते। मीठ छान मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ घेऊया। मीठ छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटं झाली आहेत, पण झाकण काढूया। आता आपण खोबरं घालूया। हे ओलं खोबरं आहे। आता आपण ते मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं कुक करूया। 2 मिनिटं झाली आहेत। आता आपण कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया।
कोथिंबीर छान मिक्स करून झाली आहे। आता आपली भाजी तयार आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।